ती केली पावी सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलाया ती सीमा. प्रस्तुत प्रसंगी द्वितीय दिवसाच्या हरिकीर्तनाकरता प्रस्तुत केलेला अभंग वैराग्य रागरसिक सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा जगप्रसिद्ध असा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुम्हा यच्चे यावत मानव मात्राला भाविकाला संतांचा स्वरूप शक्ती आणि कार्यत्व अवच्छेदकाने परिचय करून देत असताना अर्थात संतांचा महिमा गात असताना तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण 12 वर्षाचे लिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलाया ती सीमा. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलाया ती सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलाया ती सीमा. अभंगाचा शब्दशः भाव असा आहे. जगद्गुरु तुकोबरायाला काही साधकांनी जिज्ञासूने मुमुक्षुने प्रश्न केला असावा, महाराज कैसा संताचा महिमा. आणि तुकोबराय उत्तर देताना जे बोलतात ते मग आहे ऐसा संताचा महिमा. पण ते विचारणाऱ्यामध्ये 3 प्रकारचे साधक आहेत. त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये तीव्र जिज्ञासू, मध्यम जिज्ञासू आणि मंद जिज्ञासू असं म्हणतात. त्यातले जे तीव्र जिज्ञासू आहे त्यांच्याकरता महाराज सांगतात स्वरूप महिमा. जे मध्यम जिज्ञासू आहे त्यांच्याकरता सांगतात शक्ती महिमा. आणि जे मंद जिज्ञासू आहे त्यांच्याकरता महाराज सांगतात कार्य महिमा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी आपल्या शालेय शिक्षणामध्ये मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर विद्यार्थी आपल्या बुद्धीची कुवत पाहून पुढचं ऍडमिशन घेतात. त्याच्यामध्ये चांगले बुद्धिमान असेल तर ते आर्टला ऍडमिशन घेतात, हो की नाही? नाही नाही, आता मी हसलात म्हणजे तुमच्या लक्षात आलं. कारण जे बुद्धू असतात बऱ्यापैकी मग ते आर्टला घेतात, जे मीडियम असतात ते कॉमर्सला घेतात आणि चांगलेच बुद्धिमान असेल तर ते सायन्सला घेतात. मग तसे जे आजच्या भाषेत अगदी आपल्या बोली भाषेत बोलायचं झालं ते जे सायन्सचे म्हणजे उत्तम साधक आहे त्यांना स्वरूप महिमा सांगतात. आणि तो स्वरूप महिमा सांगताना महाराजांचे उद्गार आहे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा. म्हणजे कॉमर्सचे अर्थात मध्यम जिज्ञासू आहे त्यांनी पुन्हा प्रश्न केला, महाराज आम्हाला कळेल असा सांगा ना कैसा संताचा महिमा. मग त्यांच्याकरता उत्तर देताना महाराज म्हणतात तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संताचा महिमा. हे मध्यम जिज्ञासू करता. आणि जे मंद जिज्ञासू आहेत अगदी आर्टचे विद्यार्थी आहेत त्यांनी तोच प्रश्न केला कैसा संताचा महिमा. मग त्यांना कळण्याकरता कार्य महिमा म्हणून सांगत असताना महाराज म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा. म्हणजे उत्तम जिज्ञासू करता स्वरूप महिमा पहिल्या चरणामध्ये, मध्यम जिज्ञासू करता शक्ती महिमा तृतीय चरणामध्ये आणि मंद जिज्ञासू करता कार्य महिमा चतुर्थ चरणामध्ये सांगून म्हणतात ऐसा संताचा महिमा. पण या तिघांनी एकत्र येऊन विचारलं झाली बोलायाची सीमा असं पुढे का म्हणता त्याचं उत्तर आपण भावार्थानंतर पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. मुळात हा जो 4 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगामध्ये माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा ते म्हणत असतात वक्ता एकदा कीर्तनाला उभा राहिला तर वक्ता श्रोता गुणवान यजमान ही सगळी मंडळी एकरूप होतात आणि कीर्तन रूपी भक्ती त्यांच्याकडनं घडते. जे कळाल्याच्या नंतर त्याला अनुबंध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि ते अनुबंध चतुष्टय म्हणजे 4 असतात अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध. आजच्या कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण, आजच्या अभंगाचा विषय काय, आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल काय. कारण प्रयोजनम अनुद्देशन मंदोपी प्रवर्तते. आणि
संबंध कोणता, असे 4 शब्द मी सुरुवातीला अगदी थोडक्यात आपल्यासमोर ठेवतो. मी 4 शब्द सांगतो, तुम्ही कीर्तन ऐकता का नुसता ऐकण्याचा अभिनय करता हे माझ्या लक्षात येण्याकरता मी तुम्हाला विचारलं तर पटकन बोला फक्त. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. चला, पहिला संबंध शब्द काय? अधिकारी. धन्यवाद, म्हणजे ऐकताय तुम्ही. दुसरा विषय, वाह. तिसरा गेलात घरी. असं करू नका ना. 1 तास 1.5 तासात असं समजा ना, माझ्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही असं तुम्हाला सर्व काही गणगोत आहे, पण 1 तासभराची कल्पना करा. इतका दूरचा प्रवास करून आल्याच्या नंतर सासू जावाई सांगणं हे काही योग्य नाही ना. बरं, तुम्ही नाहीच प्रतिसाद दिला तर नाविलाजाने मला तिकडे जावंही लागेल, पण तिकडे जाण्याची वेळ येऊ देऊ नका अशी तुम्हाला प्रामाणिकपणे हात जोडून विनंती आहे, कारण बाबाच्या सहवासातले आपण श्रोतेमाय बाबा. मी 4 शब्द सांगतो पुन्हा एकदा. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध. पहिला काय मग? अधिकारी. वा, धन्यवाद. 2 विषय, 3 प्रयोजन, 4 संबंध. लेकर चांगले बोलतात तुमच्यापेक्षा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर त्यातला पहिला शब्द आहे अधिकारी. आजच्या कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा अधिकारी कोण? आजच्या अभंगाचा अधिकारी पामर नाही, विषयी नाही, मुक्तही नाही. मग कोण आहे? तर उत्तर आहे जिज्ञासू आहे. आता पामर कोणाला म्हणतात, विषयी कोणाला म्हणतात, जिज्ञासू कोणाला म्हणतात, मुक्त कोणाला म्हणतात? शास्त्रीय व्याख्या सांगायला आपण गेलो तर या पामर, विषयी, जिज्ञासू, मुमुक्षु, मुक्त या चौघातच आपलं कीर्तन संपेल. तेवढा वेळ आपल्याकडे नाही, अभंगाकडे आपल्याला नाही. पण आपल्याला आशय कळाला म्हणजे झालं. तर पामर कोणाला म्हणतात, विषयी कोणाला म्हणतात, जिज्ञासू कोणाला म्हणतात आणि मुक्त कोणाला म्हणतात? माझ्या सद्गुरूने ज्या व्याख्या मी पाठात त्यांच्याकडनं ऐकलेल्या त्या आपल्या समोर ठेवतो. पामर कोणाला म्हणायचं मी माऊलीच्या ओव्या पहिले सांगतो आणि मग ज्यांना श्रोत्याला हे सांगूनही कळालं नाही त्यांच्याकरता सोप्या व्याख्या त्याचाच आशय सांगतो. पामरची व्याख्या करताना माऊली म्हणतात, येतुलिनी आगवे कृत्याकृत्य नाठवे जो करणीयाची नावे भलतेची करी त्याचं नाव आहे पामर. विषयी कोण? माऊली म्हणतात, म्हणती संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर त्याला विषयी म्हणतात. जिज्ञासू अर्थात मुमुक्षु कोण? जो म्हणतो कैये बिरडे पेटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिष माने तो जिज्ञासू. आणि मुक्त कोण? माऊली म्हणतात, म्हणून ज्ञान या पुरुखा कृत्य करू सरळे देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला. अशा अनेक ओव्या आहेत. मी 4 ओव्या या चौघाचे लक्षण करता आपल्या समोर जाणत्या श्रोत्याकरता ठेवल्यात. पण यांना ज्यांना ह्या 4 ओव्यातलं काही कळालं नाही आणि हेही कळालं नाही, मग अशाला काय कळावं? हे कीर्तन करायलाही कळत नाही, म्हणजे नेमकं सांगावं काय. पण ज्यांना कळालं नाही त्यांना कळण्याकरता कळेल अशी वाक्य त्याच्यात एकच ओवी आहे, त्याच्यात हे चौघही येतात. माऊलीचीच आहे. ऐशी ऐशी अवकळा हे पे जन्म मरणाचा कांटाळा ते लाजपई निर्मळा निसुगा गोड. त्यात निर्मळात 2 घ्यायचे, निसुगात 2 घ्यायचे. प्रकार किती केले आपण? 4. निर्मळात 2 घ्यायचे. निर्मळात 2 कोण? मुमुक्षु आणि मुक्त. आणि निसुगात 2 घ्यायचे, ते कोण? पामर आणि विषयी. मग निर्मळात 2 आणि निसुगात 2 मग ते कोणती? तर जो काहीही खातो, कुठेही खातो, कसाही खातो त्याचं नाव आहे पामर. इतकं सरळ व्याख्या माझ्या गुरुजींनी केली. जो काहीही खातो, कुठेही खातो, कसंही खातो तो पामर आहे. जो कष्टाचं खातो, घाम गाळून खातो, अंग मेहनतीचं खातो, देरे हरी पलंगावरी असं फुकटच्यावर ध्यान ठेवत नाही त्याचं नाव विषयी. आणि जो चौपालवी घेऊन करी भिक्षा मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनवरी नये वेळ दवडावा मधुकरी मागून खातो तो आहे जिज्ञासू. आणि पुढचे गुरुजी सांगत असतात, ज्याने काही खाऊ दे ज्याची वृत्ती परमात्मा तत्वाला सोडून खाली कधी येत नाही तो आहे मुक्त. अशी 4 व्याख्या झाल्या. किंवा दुसऱ्या, आपण व्यवहारामध्ये वैतागून एखाद्या व्यक्तीला म्हणतो याला काय मनुष्य म्हणावं का? याला जनाची नाही आणि मनाची नाही. काय? हा, बरोबर बोलला. म्हणजे ज्याला जनाची नाही मनाची नाही, काय लाज, असा निर्लज्ज अशी जी व्यक्ती आहे त्याला पामर म्हणा. ज्याला जनाची आहे पण मनाची नाही, म्हणजे लोकात दाखवतो एक आणि असतो एक, त्याला 2 नंबर, त्याला विषयी म्हणा. आणि ज्याला जनाची आहे मनाची आहे, तुकोबरायचं वचन आहे, आईचे जागवी तो जना सरीशी मनासहित, त्याला विषयी म्हणा, मुमुक्षु म्हणा, जिज्ञासू म्हणा. आणि ज्याला जन आणि मन हा भेदच राहिला नाही, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे बाप माई विठ्ठल आहे रखुमाई, त्याला मुक्त म्हणा. किती प्रकार झाले आता? 4. मग ज्याला जनाची मनाची दोन्ही नाही तो कोण? मला मी पाकिस्तानमध्ये आहे का महाराष्ट्रात आहे? मग असं बोला ना जरा, नको त्या ठिकाणी वंशमोर करतात मंडळी. मी तर पोटतिरकीने बोलतो तरी तुम्ही बोलत नाही. बरं काय, मला ते पाठाची सवय आहे. पाठात समोर विद्यार्थी बोलले का मला बोलता येतं. आता तुम्ही समजा ना, तुम्ही माझे विद्यार्थी आहात तसं नाही काही,
तुम्ही माझे सगळे शिक्षक शोभता, मी तुमचा विद्यार्थी शोभतो, पण आता उभं केलं बाबाच्या आज्ञेने म्हटल्याच्या नंतर थोडस काय हरकत आहे तासभर अभिनय करायला? मी तुमचा शिक्षक आहे, तुम्ही माझे विद्यार्थी आहेत, थोडासा आनंद घ्या ना. मग ज्याला जनाची नाही मनाची नाही त्याला काय म्हटलं आपण? पामर आहे ना. काही खातो कुठेही खातो त्याला काय म्हटलं आपण? पामर. दुसरा ज्याला जनाची आहे पण मनाची नाही तो बरोबर आहे विषयी. आणि दुसरं लक्षण काय केलं? जो कष्टाचं घाम गाळून खातो तो विषयी. तिसरं लक्षण काय केलं आपण? ज्याला जनाची आहे आणि मनाची आहे ऐसे जागवी तो जनासरीचे मनासहित. किंवा दुसरं लक्षण काय केलं त्याचं? त्या जो मधुकरी मागून खातो त्याला म्हटलं आपण जिज्ञासू. आणि चौथा ज्याला जन आणि मन हा भेदच राहिला नाही, किंवा त्याच्या दृष्टीने ज्याची वृत्ती काही खाऊ दे परमात्मा तत्वाला सोडून खाली कधी येत नाही त्याला म्हटलं आपण मुक्त. बरोबर ना? असे 4 प्रकार केले. तर त्यातला जो पहिला पामर आहे तो आजच्या अभंगाचा अधिकारी नाही, कारण तो कीर्तनालाच येत नाही, त्याला हे काही आवडत नाही. दुसरा जो विषयी आहे तोही अभंगाचा अधिकारी नाही. आणि चौथा जो मुक्त आहे तोही आजच्या अभंगाचा अधिकारी नाही. सांगितली होती 4 आणि 3 नाही. राहिला कोण मग? एकच राहिला. त्याचं नाव काय? जिज्ञासू मुमुक्षू. तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे. आणि कोणता जिज्ञासू कोणता मुमुक्षू? तर संत कृपा अभिलाषी. संतांचा स्वरूप शक्ती कार्यत्व अवच्छेदकाने आपल्याला परिचय व्हावा अशी ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे तो आजच्या अभंगाचा आहे अधिकारी. अधिकारी आपल्याला कळाला. विषय काय? प्रत्येकाचा विषय असतो. आता माझा विषय अभंग सोडवणं का सोडून देणं? बरोबर आहे. माझा विषय अभंग सोडवणं. यांचा विषय योग्य त्यावेळेला योग्य ते प्रमाण देऊन साथ करणं, का नको त्यावेळेला नको ते प्रमाण देणं? नाही, होतं ना असं कधी कधी विषय कळाला नाही तर नको त्यावेळेला नको ते प्रमाण दिलं जातं. मी काल एका ठिकाणी कीर्तनकार उभे राहिले आणि ते म्हणायला लागले खूपच कमी श्रोते दिसतात. असं बघून मला जरा खेद वाटतो. लगेच कीर्तन इकडे टाळकरीन प्रमाण दिलं, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. विठला 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 विठला. काल परवा माझ्या जीवनात घडलेला प्रसंग. मी एका कीर्तनाला उभा राहिलो आणि ते त्या रावणाचा भाऊ काय कुंभकर्ण त्याचा आणि रामाचं युद्ध सांगायला लागलो. आणि युद्ध सांगण्यापूर्वी त्या कुंभकर्णाला उठवलं. रावणाची पिछाट होऊ लागली, त्याने कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण आला, रावणाचं दर्शन घेतलं. मी असं बोलून टाळकरीने प्रमाण दिलं, श्री संताची ये माथा चरणावरी. आता खरं सांगा विषय कळाला का? मग मी म्हटलं अहो बसत नाही. ते म्हणले कसं काय बसत नाही? कुंभकर्णाने दर्शन घेतलं नाही का? अहो म्हटलं दर्शन घेतलं पण रावण संत नाही ना. बरोबर की नाही? म्हणजे योग्य त्यावेळेला योग्य ते प्रमाण देऊन साथ करणं हा यांचा विषय आहे. अन्यवंत झोपाकडनं श्रोत्याचा विषय आहे असं नाही. आजच्या अभंगामध्ये तुकोबराने काय संदेश दिला हे जाणून घेणं तुमचा विषय आहे. तसा आजच्या अभंगाचा विषय आहे. काय विषय आहे? संतांचा स्वरूप शक्ती आणि कार्यत्व अवच्छेदकाने सर्व जनमानसाला परिचय करून देणं आजच्या अभंगाचा विषय आहे. अधिकारी कळाला, विषय कळाला. आता प्रयोजन म्हणजे फल. आजच्या अभंगाचं प्रयोजन काय? पहिल्या चरणाचा उत्तरार्ध पहा, मोक्ष सायुजता जोडे. तिसऱ्या चरणाचा उत्तरार्ध पहा, अवघी पाया पे सकळ. आणि चौथ्या चरणाचा उत्तरार्ध आहे, त्यांची केली पावे सेवा. हे तिन्ही एक प्रकारचे प्रयोजन म्हणजे फल आहे. आणि जो सांगतो त्याला प्रतिपादक म्हणतात, जे सांगितलं जातं त्याला प्रतिपाद्य म्हणतात. अभंग किंवा तुकोबर आहे प्रतिपादक आहे आणि संतांचा महिमा हा प्रतिपाद्य आहे. त्या दोघांमध्ये संबंध आहे. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणी प्रश्न विचारला? जिज्ञासू मुमुक्षूने विचारला. कोणाला विचारला? जगद्गुरु तुकोबरायला विचारला. तुकोबरायलाच का विचारला? भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ यागती अनेकाती दुर्लभ यागती अनेकाती दुर्लभ यागती अनेकाती. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ यागती अनेकाती दुर्लभ यागती अनेकाती दुर्लभ यागती अनेकाती. तुका म्हणे अंगे व्हावे आपण करीत वैमान येईल कळो करीत वैमान येईल कळो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण करीत वैमान येईल कळो करीत वैमान येईल कळो. गुणी
गुणीजनाची किंमत गुणीजनाला कळते, विद्वानाची किंमत विद्वानाला कळते, कलावंताची किंमत कलावंताला कळते. डॉक्टरला जाणारा डॉक्टर लागतो, इंजिनियरला जाणारा इंजिनियर लागतो. मग भक्ताला जाणारा कोण लागेल? भक्तच लागेल. संताला जाणारा कोण लागेल? संतच लागेल. आणि जर तो त्या क्षेत्रातला दर्दी नसेल तर तो तिथे गर्दी करणार नाही, त्याला त्याचं महत्वच कळणार नाही. आपल्याकडे म्हणतात टिंब टिंबला कशाची चव काय, असं काहीतरी बोलतात की नाही. याचं कारण काय? त्यातला महती कळण्याकरता तो त्यातला असावा लागतो, त्याला त्यातला काहीतरी गंध असला पाहिजे. माऊलीची ओवी आहे, जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाने अप्रसंग तेने तो म्हणा वाचकी. याचा अर्थ संत कळण्याकरता संत व्हावं लागतं. पण मग आपण तर संत झालो नाही. पण संत कळाल्याशिवाय आपला उद्धार नाही. कारण धरतीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. मग संतांनी आपला अंगीकार केला पाहिजे, त्याकरता आपल्याला संत कळाले पाहिजे, आपण संताकडे गेलो पाहिजे. आणि म्हणून काय आहे, हे जिज्ञासू मुमुक्षु साधक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराकडे देऊ लागेल. आई साहेबांना विचारलं, महाराज कुठे आहेत? म्हटले, महाराज हल्ली घरी नसतात. तुका म्हणे आम्हा एकांतात वाच ब्रह्मी ब्रह्मरथ तेऊ सदा तुकोबारा. 3 स्थानात जायचे, भंडारा, गोडारा आणि भामचंद्र. असेल कुठेतरी. त्यांनी म्हणलं नेमकं. मग ते आई साहेबांनी खूण सांगितली, काय ज्या 3 रस्ते फुटतात तुम्ही कान लावा, जिथून विठ्ठल विठ्ठल दोन येईल त्या रस्त्याने महाराज गेलेले आहेत. भंडारा, घोरडा कान लावला, आवाज नाही आला. पण ते भामचंद्राच्या भामगिरी त्या दिशेला कान लावला, स्पष्ट विठ्ठल 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 आवाज आला. आणि त्यांना वाटलं, अरे ज्या महात्म्याच्या चरणाची धूळ विठ्ठल विठ्ठल बोलते ते निश्चित सामान्य नाही, आपण गेलं पाहिजे. गेलेत, धावत गेलेत. त्या गुराख्याला विचारलं, अहो महाराज. म्हटले, हो भल्या पाठी आलेले आहेत, वर महाराज भजनानंदामध्ये मग्न आहे. हे जिज्ञासू वर गेले. आता अनुहाती गुंताला नेणे बाह्यरंग वृत्ती येता मग बळा लागे. जगद्गुरु तुकोबारा भजनानंदामध्ये मग्न आहे. हातामध्ये टाळे, आपलं रामटाळे आहे, एक हातामध्ये विणा आहे, विण्याची तार छेडलेली आहे. आणि स्वरामध्ये जगद्गुरु तुकोबारा विठ्ठल नामाच्या भजनामध्ये मग्न आहे. भगवान माऊली म्हणतात, देखी मनुष्यजात सकळ स्वभावताचे भजनशील झाले असते केवळ माझ्याची ठाई. हे तिथे गेले, हेही भजनप्रिय झाले, तेही भजनामध्ये मग्न झाले. बराच वेळ निघून गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारा देह भानावरती आले. तुकोबारांनी नेत्राची पाती उघडली आणि समोर पाहता तर 4-2 तरुण आहेत. तुकोबाराला आश्चर्य वाटले, ही तरुण मंडळी इकडे वळाली कसं काय. खरं तुकोबारांनी सांगितलेले, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात माझी गुरुजी सांगत असतात, दे टोले जोवरी तप्तलाल लोखंड, दे टोले जोवरी तप्तलाल लोखंड, येईल आकारास मग कैसे ते झाल्यावरी थंड. अर्थात लोखंड तापलेलं लाल बुंद आहे, तोपर्यंत त्या घिसड्याने त्याला जसा घाव दिला आणि जे काही अवजार हत्यार बनायचं ते बनवता येतं. पण तीच एकदा का थंड झालं तर घामाने तो थंड होईल, पण त्याच्यात काही बदल होणार नाही. याचा अर्थ कौमारी आचरित प्रज्ञान धर्मान भागवतानी तारुण्यामध्ये परमार्थ करायचा असतो. याचा अर्थ उतार वयात करू नये असा त्याचा अर्थ नाही. पण जास्तीत जास्त लाभ आपल्याला तारुण्यामध्ये होतो, कारण जव हे सगळं सिद्ध आहे, नाटाच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. आणि तरुण पाहिलं, तुकोबाराला आनंद वाटला. तुकोबाराने विचारलं, आपण कशा करता आला? त्याने सांगितलं, महाराज आम्हाला संतांचा महिमा जाणून घेण्याकरता आम्ही आपल्याकडे आलो. तुकोबाराने म्हटलं, जाणण्याकरता, जिज्ञासा निर्माण होण्याकरता जगामध्ये अनेक गोष्टी आहेत. संतांचाच महिमा जाणून घ्यावा अशी जिज्ञासा तुमच्या अंतकरणात का झाली याचं पहिलं उत्तर द्या. त्याने सांगितलं, महाराज संत कृपेचे इतिहास आमच्या डोळ्यासमोर आहे. संतांची कृपा ज्याच्यावर झाली ते जड जरी असलं तर त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. हे आमच्या डोळ्यासमोर संत कृपेचा इतिहास आहे आणि तो जाणून आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. तुकोबारांनी विचारलं, असं काय जाणलं तुम्ही? त्यांनी सांगितलं, महाराज संतांची जर कृपा झाली तर टोनगा वेद बोलतो, पैठणला जाऊन पहा. संतांची कृपा झाली तर जड भिंत चालते, आनंदीला जाऊन पहा. संतांची कृपा झाली तर प्रेत उठतं आणि ज्ञानेश्वरी लिहितं, हे नेवाशाला पहा. संतांची कृपा झाली तर एखाद्या स्त्रीच्या देहामध्येच परिवर्तन होतं. अशा अनेक घटना त्यांनी सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचा एक इतिहास सांगितला. छोटासा इतिहास आहे, भजन करत सांगतो. विठ्ठल विठ्ठल. कदाचित जाणत्या जुन्या बुजुर्ग श्रोते मायबापाला ही गोष्ट माहिती असेल. भावार्थ रामायणामध्ये शांतीब्रह्मनाथ बाबा लिहितात, एक ब्रह्मर्षी आहे आणि दुसरे राजर्षी आहे. ब्रह्मर्षी आहेत, मला वाटतं त्यांचं नाव आहे वशिष्ठ, आणि राजर्षी आहे ते आहे विश्वामित्र. दोघांची भेट झाली. आगतम स्वागतम सुस्वागतम. अगदी आपल्या वासुदेवाच्या प्रकरणामध्ये म्हणायचं तर घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी. सगळी शुश्रूषा केली आणि 10 वर्ष सगळं करून सुद्धा होणार नाही असं 10 मिनिटामध्ये त्या वशिष्ठाने राजर्षी विश्वामित्राचं चतुरंग सैन्यानेही स्वागत केलं. आणि मग ते सगळं भोगल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी निरोप समारंभाची वेळ आली. वशिष्ठ महामुनीला राजर्षी विश्वामित्र विचारतात, हे एवढं कसं केलं? हे म्हटले, माझं नाही कर्तृत्व. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती, स्वर्गातली असणारी कामधेनूची कन्या शबला ती आमच्याकडे आहे, तिचं हे ऐश्वर्य आहे. बरं म्हटले, ठीक आहे, येऊ आम्ही.
हो म्हटले या. पण मग जाताना कृतज्ञ आपण ठरू नये, कृतज्ञ आपण ठरावं. काहीतरी देऊ केलं तर असं म्हणतात वशिष्ठांनी का त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मादेत त्रयम तेजे 3 विकारावर विजय मिळवण्याकरता तब्बल 20-60 म्हणजे 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कुणी? त्या विश्वामित्र राजर्षीने. त्यांच्याकडे 60,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य होतं. त्यांनी त्यातलं 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य ब्रह्मर्षी असणाऱ्या वशिष्ठाला देऊ केलं. त्यांनी ते स्वीकारलं. पण मग आपणही काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक क्षण संताचा सत्संग, त्याच्यातलं अर्धा क्षणाचं पुण्य त्यांना दिलं आणि अर्ध क्षण आपल्याकडे ठेवलं. लगेच राजर्षी विश्वामित्र म्हणायला लागले, तुम्हा साधू लोकाला, बैराग्य लोकाला व्यवहार नसतो हेच आहे. तुम्ही कीर्तन प्रवचन भजनच करावं, तुम्हाला याच्यातलं व्यवहारातलं काही कळत नाही. म्हटले असं का बोललात? अहो म्हटले आम्ही काय दिलं? 20,000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य आणि तुम्ही काय देता? अर्ध क्षण. त्यावेळेला ब्रह्मर्षी वशिष्ठ म्हणायला लागले, काही दिलं हे पाहू नका, त्याचा परिणाम पहा. म्हणजे मग याच्या परिणामात ज्ञाते कोण आहे? म्हणजे चतुरानंद, ज्यांना 4 मस्तक आहेत. ब्रह्मदेव सत्यलोकात. चला गेले सत्यलोकात दोघे. आणि ब्रह्मदेवाला राजर्षी विश्वामित्र म्हणतात की यांनी अर्धाक्षण संतांच्या संगतीचं पुण्य मला दिलं आणि मी यांना 20,000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य दिलं. याच्यातलं फल कोणतं आधी काय ते सांगा. ब्रह्मदेव म्हणायला लागले, मी निर्णय देतो पण साक्षीदार घेऊन या. म्हणजे साक्षीदार कोण पाहिजे? म्हणजे साक्षीदार 3 पाहिजे. एक आहे शेषनारायण, ज्याच्या मस्तिष्कावर ही धरा आहे. दुसरा आहे सागर, ज्याच्या सगळे उदरामध्ये जलचर आहे. आणि तिसरा आहे सूर्यनारायण, सगळ्या जगाचं प्रकाशन करतो. ते गाला घेऊन या. विश्वामित्र पुढे धावलेत, सागराकडे गेलेत, त्या सूर्यनारायणाकडे गेलेत आणि शेषनारायणाकडे गेले. तिघांनी सांगितलं पर्यायी व्यवस्था करा, आम्ही येतो. पण राजर्षी विश्वामित्र म्हटले ते शक्य नाही. म्हटले मग आमचंही येणं शक्य नाही, कारण पर्यायी व्यवस्था काहीतरी केली पाहिजे. कारण सागराच्या पोटामध्ये एवढे जलचर आहे, त्यांची काहीतरी जगण्याची व्यवस्था झाली पाहिजे. सगळ्या जगाचं प्रकाशन सगळ्याला रजा टाकते ते, सूर्याला टाकता येते काय? मग सगळ्या जगाचं प्रकाशन पूर्व दिशेच्या रावडी उदयाची सूर्य देवळी एरी दिशे ते काळी काळीवन आहे. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीउदी प्रकाशाची तैशी वाचा श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी. म्हणून सूर्यनारायण म्हटलं आमची पर्यायी व्यवस्था करा. शेषनारायण म्हटलं माझ्या मस्तिष्कावर धरा आहे, मी थोडा जरी हल्लो तरी सुद्धा भूकंप होतो. किल्लाऱ्याचा भूकंप प्रसिद्ध आहे आपल्याला, त्यामुळे मला ते काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. राजर्षी विश्वामित्राकडे 40,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य शिल्लक आहे, कारण 20,000 वर्षाचं दिलेलं आहे. तरी त्यांना एकही साक्षीदार आणता आला नाही. नंतर वशिष्ठ गेले, त्यांनी सूर्याला विचारलं आपण चालता? सूर्य म्हटले पर्यायी व्यवस्था आहे. माऊली ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये बोलतात, एकाची छाती तपिन्नलीने एकाने सृष्टीवरी सृष्टी केली. त्यांनी आपल्या अंगावरचं उपरण काढलं, ते सूर्याच्याकडे फेकलं, सांगितलं हे बघ आता सूर्यनारायण आमच्यासोबत जाऊन येईपर्यंत या जगाचं प्रकाशन करण्याचं कार्य तू करायचं. त्या ब्रह्मर्षी वशिष्ठाची आज्ञा त्या उपरण्याने ऐकली. त्यांनी सगळ्या जगाचं प्रकाशन केलं. नंतर शेषनारायणकडे गेले. शेषनारायण म्हणायला लागला पर्यायी व्यवस्था. त्यांच्या हातात मध्ये दंड होता, त्यांनी तो पुढे ठेवला. पृथ्वी दंडावर येऊन थांबली आणि शेषनारायण निघाले. सागराकडे गेले. सागर म्हणायला लागला पर्यायी व्यवस्था. म्हणले चिंता करू नका. त्यांनी हातात कमंडल होता, पुढे केला. अख्खा सागर त्या कमंडल मध्ये येऊन बसला आणि शेषनारायण निघाले, सूर्यनारायण निघाले, सागर महाराज निघाले. तिघालाही घेऊन वशिष्ठ येत आहेत. समोर विश्वामित्र राजर्षी पाहतात. ते म्हणायला लागले आता सत्य लोकाला चतुरानंद ब्रह्मदेवाकडे जाण्याची गरज नाही. निर्णय इथेच झाला. काय निर्णय झाला? आणि म्हटले तिन्ही साक्षीदारापैकी मी एकालाही आणू शकलो नाही आणि तुमच्याकडे फक्त अर्धाक्षण संत संगतीच पुण्य शिल्लक आहे, त्याच्या वेळावर तुम्ही तिन्ही घेऊन आला. मग याचा विचार करा संतांचा महिमा काय असतो, संतांचं सामर्थ्य काय असतं. अर्धाक्षण संत संगतीचे पुण्याने एवढं काही अलौकिक कार्य या तिघाला सुद्धा पर्यायी व्यवस्था देऊन हे ब्रह्मर्षी वशिष्ठ आणू शकतात. आणि अशा पद्धतीचा संत कृपेचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर असल्यामुळे आम्ही आपल्याला विचारतो संतांचा महिमा सांगा. पण ते विचारणारा पहिला जिज्ञासू तो उत्तम जिज्ञासू आहे. म्हणजे ज्ञेय ब्रह्मन जाणण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि असा ज्ञेय ब्रह्म जाण्याचं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे असा असणार उत्तम जिज्ञासूने तुकोबरायला संतांचा महिमा जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. अशा उत्तम जिज्ञासूला संतांचा स्वरूप अवच्छेदकाने परिचय करून देत असताना निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये संतांचा स्वरूप महिमा जगद्गुरु तुकोबराय सांगतात. ऐसा संताचा महिमा मोक्ष साय जगा जोडे मोक्ष जगा जोडे सायो जगा जोडे हे आलिंगन करे मोक्ष
सायुजता जोडे जे उत्तम जिज्ञासू होते अशा उत्तम जिज्ञासूला संतांचा स्वरूप अवच्छेदकाने परिचय करून देत असताना जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आपण संतांना जर आलिंगन दिलं तर सायुज नावाचा मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. पण ते आलिंगन कोणतं तर असं आहे, संताला आपण संतांच्या सहवासात गेलो का संत आपल्यावर कृपा करतात. कृपेमध्ये 4 प्रकार पडतात आणि त्या 4 प्रकारापैकी एक प्रकारची कृपा केली तर मग सायुज मोक्ष प्राप्त होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आलिंगनामध्ये 3 प्रकार आहे, कृपेमध्ये 4 प्रकार आहे आणि मुक्तीमध्येही 4 प्रकार आहे. आणि आजच्या अभंगामध्ये आलिंगन, मोक्ष आणि हे होण्याकरता संतांची कृपा. तर आलिंगनामध्ये 3 प्रकार कोणते? एक आलिंगन आहे तामसी आलिंगन, दुसरं आलिंगन आहे राजसी आलिंगन आणि तिसरं आलिंगन आहे सात्विक आलिंगन. एक पहिलं आलिंगन आहे ते तामसी आलिंगन. ते कुणी कुणाला दिलं आता इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे, विस्तार करायला वेळ नाही कारण मला पुढेही जाणं आहे. पण प्रतापगडाच्या पायथ्याशी जे आलिंगन देऊ केलेलं आहे ते तामस आलिंगन आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे राजस आलिंगन आहे, महाभारत घडलं आणि एक त्या भीमाने धृतराष्ट्राचे 100 मुलं मारले. त्या 100 मुलं मारल्याच्या नंतर आंधळा असणारा धृतराष्ट्र माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये म्हणतात, पुत्रस्नेह मोहितो धृतराष्ट्राशी पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्राची. पुत्रस्नेहाने आंधळा असणारा म्हणजे वरून तर आंधळा आहेच आहे, आतूनही आंधळा आहे. आणि असा असणारा अंध धृतराष्ट्र ज्या वेळेला समोर येतो पांडवाला, तो म्हणतो झालं गेलं आता ते गंगेला मिळालं, तुम्ही काय आणि पंडूची काय, तुम्ही माझेच पुत्र आहात या आणि मला त्या भीमाला पहिलं मला भेटायला द्या, मला त्याला आलिंगन द्यायचं. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. आता भीम सरळ अंतकरणाचा, भीम समोर गेला पण तिथे चतुर आतू शिरोमणी गोपालकृष्ण होते. ते म्हटले वेड्या थोडंसं थांब. आणि ते रिहर्सल करण्याकरता 8 लोखंडाचा पुतळा भीमाचा बनवला होता दुर्योधनाने, तो पुढे सरकवला आणि सांग म्हटले त्या आंधळ्याला काय करणार नाही मी, काका मी आलो. बरं ते गांधारीला दिसला असतं तिने डोळ्यावर पट्टी बांधलेली, बाकीचे तर इकडल्याच पक्षाची होती. काय चमत्कार घडतो पाहायचं होतं सगळ्याला. तो 8 लोखंडाचा पुतळा पुढे सरसावला, ते धृतराष्ट्र पुढे आला आणि त्याने आपल्या बाहुबलामध्ये घेतलं कुणाला, त्या 8 लोखंडाच्या पुतळाला, हे भीम ये पुढे. आणि आलिंगन एकदा हातात घेतल्याच्या नंतर 1000 हत्तीचं बळ आहे त्या धृतराष्ट्रामध्ये. तो म्हणायला लागला माझ्या 100 मुराला मारतोस काय बघ, म्हटले आता तुझं काय करतो असं म्हणून त्यांनी करकचून आलिंगन दिलं. गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा म्हणत असतात त्या पुतळ्याचं पीठ झालं आणि भीमाने पाहिलं, तोंडाला हात लावला आणि गोपालकृष्णाला म्हणतो देवा या 8 लोखंडाचं पुतळ्याचं जर पीठ होत असेल तर या भीमाचं थालपीठ होण्याकरता वेळ लागला नसता, तू जर कदाचित नसता तर मी आता माझ्या घरी नाही देवाघरी गेला असतो असा भीम बोलतो. कारण त्या भीमाला धृतराष्ट्राने दिलेलं आलिंगन ते राजसी आलिंगन. आणि गोपालकृष्ण परमात्म्याने मग सावळा सकंकन भाऊ पसरिणी दक्षिणू ज्ञानोबा बोलतात, भक्तराज अर्जुनाला जे आलिंगन दिलेलं आहे ते सात्विक आलिंगन आहे. पण राजस आलिंगन, तामस आलिंगन वा सात्विक आलिंगन या तिन्ही आलिंगनाने मुक्ती प्राप्त होत नाही, त्याला गुणातीत स्वरूपाचं आलिंगन लागतं. विठ्ठल विठ्ठल. जे भगवान परमात्माने भक्तराज उद्धवाला दिलेलं आहे ते गुणातीत स्वरूपाचं आलिंगन आहे. पण ते आलिंगन देणं म्हणजे एक प्रकारची कृपा आहे. कारण कृपेमध्ये पुन्हा 4 प्रकार आहे. एक आहे हस्तकृपा, दुसरी आहे नेत्रकृपा, तिसरी आहे शब्दकृपा, चौथी आहे आलिंगन कृपा. कारण आलिंगन घटे. पहिली आहे हस्तकृपा, कुणी कोणावर केली सर्वांना प्रसिद्ध उदाहरण आहे. ज्यावेळेला भगवान ज्ञानोबा पैठणला जातात आणि पैठणला गेल्याच्या नंतर त्या पैठणचे धर्मपीठाधीश्वर मला वाटतं बोबदेव पंडित, त्या बोबदेव पंडिताने सांगितलं अनन्य भक्ती ते अनुसरावे. गोखर श्वान वंदून या, तुम्ही अनन्य भक्ती करा, गोखर श्वानाला वंदन करा, हेच तुम्हाला प्रायश्चित्त आहे. ज्ञानोबराने ते स्वीकारलं. थकून आलेली ही मंडळी एका ओट्यावरती बसल्याच्या नंतर खोडी काढी पंडित, छिद्रांविषयी वृत्ती असते काय, त्याने विचारलं गोऱ्या गोमट्या काढत्या तुझं नाव काय. ज्ञानोबाने सांगितलं ज्ञानदेव. म्हणजे ज्ञान तो ज्ञानाचा ते दिवा असा अंधारात का राहावा. नंतर दुसरं विचारलं चिमुरडी तुझं नाव काय, तिने सांगितलं मुक्ती. मग का बरं मुक्त होत नाही, कशाला आली, आळंदी करायला त्रास देऊन पोट भरलं आणि इकडे आलीस काय. नंतर विचारलं कार्ट्या तुझं नाव काय, म्हटले सोपाना. सोपाना शब्दाचा अर्थ शिडी, मग शिडी चढून मग वैकुंठाला जायचं, तिथे पैठणला कशाला आला.
म्हणजे आईबापाकडे जावं. नंतर विचारलं निवृत्तीला, तुझं नाव काय? म्हणले निवृत्ती. निवृत्ती मग प्रवृत्तीवर कशाला आला? मग ते गोपदेव पंडित आपले ते पैठणचे काही भटमंडळी हे बोलत असताना त्या विठ्ठल पंतांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे ते म्हणू लागले, आवाज नावावरून हिनून बोलू नये, नावातच काय असतं. पण ज्ञानोबरायाला माहिती होती हे टोनगे काही त्याची जागेवर येणार नाही. ज्ञानोबरा हळूच म्हटले, नाही, नावातच सर्व काय असतं. नावातच सर्व काय असतं म्हटले. बघा, आळंदीचं कार्ट आपल्याला उलटून बोलतं, नावात सर्व काय असतं, नावात सर्व असतं. ज्ञानोबराय म्हटले, हो. म्हणजे मग त्या समोर पखल वाहणारा टोनगा त्याचंही नाव ज्ञान आहे, पण तुझंही नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानोबराय म्हटले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी कथा आहे आम्हा काहीची. म्हणजे तो तुझा आत्मा आहे असं जर म्हणतो, मग तुला केलेल्या वेदना त्याला होईल का? ज्ञानोबराय म्हटले, का होणार नाही? औपाधिक भेद, वेदांतात असं वाक्य आहे, औपाधिक भेद वास्तू अभेदाची लाभानी करत नसतो. जसं घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश किती झाली? 4 झालीत. घटावछिन्न पोकळीतीला घटाकाश म्हणतात. घट घटस्थित जल, जलामध्ये पडलेलं रूपवान नक्षत्राधिकासहित अरूप आकाशाचं प्रतिबिंब त्याला जलाकाश म्हणतात. नंतर व्यापक असणारं महाकाश, त्याच्या आश्रयाने असणारे सजल मेघ, आणि त्या सजल मेघामध्ये रूपवान नक्षत्राधिकासहित अरूप आकाशाचं प्रतिबिंब त्याला मेघाकाश म्हणतात. आणि सर्व पदाच्या आत बाहेर व्याप्त असतं त्याला महाकाश म्हणतात. अशी नावं जरी 4 झाली तर पोकळी रूपाने आकाश किती आहे? एक आहे. कारण औपाधिक भेद वास्तू अभेदाची लाभानी करत नाही. मग त्याची उपाधी 4 पायाची आहे, माझी उपाधी 2 पायाची आहे, पण आत्मतत्व तर एकच आहे ना. आणि म्हटले, बघा, बापाचा वेदांत ऐकला, कार्टी ती धरून बसली. मग एकाने काय, ते त्याला विघ्न संतोषीच लोक असतात, ते म्हणू लागले, गणपतराव. म्हणले, बोला ना सोपानराव. अहो म्हणले, सोपान पंत, गणपत पंत काय वेद यांचे वडील बंगालला गेले आहेत, बंगाली विद्येचा प्रताप आहे. पण बंगाली विद्या ऋग्वेदावर चालत नाही. ऋग्वेद सगळ्या वेदामध्ये अथर्ववेद, काय सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, त्यात क्लिष्ट वेद ऋग्वेद आहे. ऋग्वेदावर त्या बंगाली विद्येचा प्रताप चालत नाही. त्याला ऋग्वेद वदवायला सांगा. मग वदवायला सांगा म्हटल्याच्या नंतर म्हणले, वेद वदवणार का? कारण तू वेद बोलतो, ठेवून का वेद बोलेल? ज्ञानोबराय म्हटले, का बोलणार नाही? बघा 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 म्हटले शामराव पंत, अरे हे वेद बोलायला निघालात, वेद एवढं सोपं आहे? म्हटले, भूदेव सांगा तर कोणता बोलू? मग म्हटले, ऋग्वेद वदवा. ज्ञानोबराय पुढे गेले. ज्ञानोबरायनी त्याच्यावर मस्तिष्कावर हात ठेवला आणि हात मस्तिष्कावर ठेवून एक प्रकारचा शक्तिपात केला. आणि भगवान माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ओम स्वस्तिनो इंद्र वृतस्रवा, स्वस्तिनो पुष्य विश्ववेदा, स्वस्तिनो अरिष्ट नेमी, स्वस्तिनो बृहस्पती ददातु, शमनो मित्र, शमनो वरुण, शमनो भवत्वर्यमा, शमनो विष्णु दुर्क्रमा, नमस्ते ब्रह्मणे, नमस्ते वायो, त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि, ऋतं वदिष्यामि, सत्यं वदिष्यामि, तन्मा मवतु तद वक्तारमवतु, अवतु माम, अवतु वक्तारम. ओम शांती शांती शांती. कोण बोलतो? हे बोलेल नवल नाही. मनुष्य बोलेल नवल नाही, ते रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लागले. आणि म्हणतात, पैठणचे वेद आज जगात सगळ्यात शुद्ध आहे, कारण महिषी पुत्र मुखात शुद्धीकृत हा, असं त्याच्यावर वचन आहे. म्हणजे सगळ्यांनी पोथ्या घेऊन धावले, पाहिलं तर हे त्यांनी काय दृष्टी करून घेतली त्यामध्ये. म्हणजे आणि मग खोडी काढी ते पंडित. पण मग बरीच 80% टोनगी जागेवर आली या प्रसंगाने, जागेवर आली ते, पण 20% ते शिंगत हलवत होते. हो, त्यांना नाही ज्ञानोबरायचं संत पण मान्य झालं नाही, मान्य झालं. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर मी 1 महिन्यापूर्वी शेगावला, आपल्याने पैठण जवळचं शेवगाव, तिथे कीर्तनाला चाललो होतो. शेवगाव म्हणतात, शेवगाव. मग तिथे येत असताना ते आपल्या नेवाशाच्या पुढे निघाल्याच्या नंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो. तर त्याचे आमच्या मित्राचे ते ओळखीचे होते, त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं, तुमचं आडनाव काय, सरनेम काय? ते म्हणले 20%. माझा विश्वास नसेल, जाऊन पाहते मी. मग त्यांना विचारलं, तुमचं आडनाव सरनेम 20% कसं काय? ते म्हणजे आम्ही त्याच्यातले होते, जे जागेवर आले नव्हते ते. विठाला 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 विठाला. पण नंतर ते पितरपाठ जीव घातले ना, त्यात तेही जागेवर आले. माझा प्रसंग संपला. ज्ञानोबरायांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलावलं, ही कोणती कृपा हो? हे आहे. तुम्ही म्हणजे सगळं रामायण मीच करायचं का? काय थोडंफार तर तुम्ही लक्षात घेत जा ना काहीतरी, आहे ना. एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, असं काही प्रमाण आहे की नाही? का आपुली आपण करा सोडवा. ही कोणती कृपा आहे? हस्तकृपा आहे. ज्ञानोबरायांनी त्या टोनग्यावर केलेली ती हस्तकृपा आहे. त्याच्यानंतर नेत्रकृपा, कृपा कटाक्ष निहाळिले, आपले पदी बैसविले, बाप रुपा देऊर विठ्ठले भक्ता देते वरदान. आपल्याला कल्पना असेल, भगवत पूज्यपद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, बघा, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, निंबर्काचार्य आणि भगवत पूज्यपद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, हे अनेक आपले पूर्वश्री होऊन गेले. कोणाचा द्वैत सहिष्णू अद्वैतवाद, कोणाचा द्वैताद्वैतवाद, कोणाचा अव्याकृत परिणामवाद, कोणाचा विशिष्ट अद्वैतवाद, पण केवळ अद्वैताचा सिद्धांत सांगणारे भगवत पूज्यपद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य. हे शंकराचार्य महाराज पाठ सांगतायत आणि त्यांचे शिष्य चतुष्टय ऐकतायत. पण एक शिष्य आला नव्हता, त्याचं नाव त्रोटकाचार्य. तर त्रोटकाचार्य आला नाही. आणि मग ते सुरेश्वराचार्य, पद्मपादाचार्य, हस्तमलकाचार्य ते म्हणू लागले, गुरुजी पाठ चालू करा. अरे म्हटले, तो त्रोटक आला नाही. त्याला काय याच्यातलं कळतं? म्हटलं
त्याने आपल्या छाट्या धुवाव्या, लंगोट्या धुवाव्या, आश्रमात झाडूट करावी, हे काम करावं. त्याला याच्यातलं काय कळतं? मग आचार्याला कळून चुकलं, यांना थोडासा ग झालेला आहे, म्हणजे अहंकाराचा वारा न लागो, राजस पण लागलेला आहे. आणि मग अतिशहाणा त्याचा, असं काहीतरी म्हणतात ना आपल्याकडे, म्हणजे अहंकाराचे घर खाली, गर्वाचे घर खाली. आणि यांना गर्व झाला तर यांची माती होईल. म्हणून त्या त्रोटकाचा अधिकार कळून द्यायचा यांना, कारण कोणालाही कमी लेखू नये. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळी. आणि मग तो त्रोटक टिकून येत आहे. आचार्याने इकून त्याच्याकडे बघितलं आणि बघता क्षणी नेत्रकृपा त्याच्यावर केली. आणि तिकून येताना सांगितलं, आजचा पाठ त्रोटकच सांगेल. किंवा शांतीब्रह्म गवाबाबावरती नाथबाबांनी केलेली ती नेत्रकृपाच आहे ना. उर्वरित रामायण कोणी पूर्ण केलं? गवाबांनी केलं. आणि इकडे त्या त्रोटकाचार्याला सांगितलं. त्रोटकाचार्य बसलेत, अस्खलित पाठ सांगितला. सगळे आजूबाजूचे आश्रमवाले म्हटले, इतक्या वृचा, इतका वेदांत, इतकं दिव्य असणारी प्रक्रिया कोण सांगतं? येऊन पाहता तर त्रोटकाचार्य. हे कसं शक्य आहे? काही नाही, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य महाराजांनी त्यांच्यावर केलेली ती नेत्रकृपा आहे. पहिली रेडेवर केलेली हस्तकृपा, शंकराचार्य महाराजांनी त्या त्रोटकाचार्यावर केलेली आहे ती नेत्रकृपा. त्याच्या पुढे आहे शब्दकृपा. सातची बोलाचे नवे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरीय. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर. आता मागे आळंदीमध्ये आपले ते फ्रुटवालेमध्ये त्यांनी चांगदेव 65 सांगितली. आणि त्या चांगदेव 65 मध्ये त्यांनी ती शब्दकृपा सांगत असताना एक छोटासा प्रसंग सांगितला. भजन करा सांगतो. विठ्ठल शब्दकृपा काय असते? शब्दकृपा काय असते? त्यांनी असा छोटासा प्रसंग सांगितला की एक विद्यार्थी, त्याने ते कबीरदासजीचं वचन ऐकलं. गुरुबिन कौन बतावे बाट, भ्रांती की बाडी नदिया बिचमो अहंकार की लाट. अर्थात गुरुशिवाय तरुणोपाय नाही. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदैसे. गु शब्द अंधकारशात, ऋ शब्द निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरुरीती अभिधी येते. किंवा प्रसिद्ध वचन आहे, ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमृत्यूम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादी लक्षणम एकम नित्यम विमलवचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमादि. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, किती तरी वचन आहे. आणि मग गुरुशिवाय तरुण उपाय नाही, म्हणून आपण गुरु करावा. पण गुरु करायला गेलेत, मग त्यांच्याकडे गेले, त्या महात्म्यावर श्रद्धा बसली. आमच्या वेळेला गुरु मंत्र द्या. पण ते महात्मे म्हणायचे, आज कीर्तनाला जायचं, आज प्रवचनाला जायचं, आज तिकडे कलश स्थापना आहे, तिकडे मंदिराचं उद्घाटन आहे, आज अमुक आहे, परवा दिवशी तमुक आहे, काही वेळच भेटेना. त्याने विचार केला, हे गुरुजी शांत निवांत कधी असतात? आणि त्याला आठवलं, सकाळी सकाळी हे ले लोटाचल झाडे चिलपट तिकडे जातात आणि मग तिथेही निवांत असतात. हा अक्षरशः ते गुरु गेले, ते शौचाला बसले, हा तिथे गेला. गुरुजी म्हटले, आता गुरुमंत्र द्या, कारण तुम्ही आता निवांत आहात. महाराजांनी सांगितलेला प्रसंग. तेवढ्यात ते गुरुजी म्हटले, अरे याला काही लाजबीज आहे की नाही? मनात म्हटले, चल हत्तेरी की भाग जा. काय बोले? हत्तेरी की भाग जा. आता त्याला वाटलं गुरुजीने हा मंत्रच दिला, हत्तेरी की भाग जा. ते हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व करते रे, हत्तेरी की भाग जा, हत्तेरी की भाग जा, हत्तेरी की भाग जा, हत्तेरी की भाग जा. त्यांनी ते 12 वर्ष तब्बल बोलला. म्हणजे उठता बसता, झोपताना, निघताना. आता काय त्याची श्रद्धा, श्रद्धावान लभते ज्ञानम. अत्यंत तीव्र कोटीची त्याची श्रद्धा. 12 वर्ष त्यांनी जप केला आणि त्याच्यामध्ये एक नव चैतन्य आलं. कोणी त्याच्याकडे आलं, कसलाही आजार घेऊन आलं, कसली अडचण घेऊन आलं, त्याने म्हणायचं काय डोकं दुखतं, त्याने हात लावायचा, म्हणायचं हत्तेरी की भाग जा. गेलं डोकं, म्हणजे डोकं नाही जायचं, डोकं दुखी जायची. एखाद्याचं पोट दुखायला लागलं, त्याच्याकडे गेलं, काय झालं, पोट दुखतं, चिंता करू नका, त्याने काहीतरी अंगार घ्यायचं, त्याच्या पोटाला लावायचं, हत्तेरी की भाग जा. गेलं पोट दुखी संपली. कोणाचं काही झालं, ते होऊ लागलं. हे कशाने घडलं? हा छान. कोणती कृपा? ही शब्द कृपा आहे. गुरुदेवाने त्याच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला, त्याला ते फल प्राप्त झाला. ही आहे शब्द कृपा. पहिली सांगितली आपण हस्तकृपा, नेत्रकृपा, शब्दकृपा, आणि त्याच्या पुढची असते आलिंगन कृपा. आलिंगने संतातिया दिव्य झाली माझी काया, मस्तक घे पाया वरी दंडा ठेविला. आलिंगने संतातिया दिव्य झाली माझी काया, मस्तक घे पाया वरी दंडा ठेविला. आलिंगन संतातिया, दिव्य झाली माझी काया, हे
आलिंगन संता प्रिया दिव्य झाले माझे काया मस्तक हे माया वरी चांद हे आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया मस्तके पायावरी त्यांच्या ठेविता. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये ए हृदयचे ते हृदयी घातले द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुनाचे. तर ही एक प्रकारची आहे आलिंगन कृपा. ते गुणातीत स्वरूपाचं आलिंगन परमात्म्याने दिलं का पहिलं काय हस्तकृपा, नेत्रकृपा, शब्दकृपा आणि आलिंगन कृपा. आलिंगन घडे आणि मग मोक्ष कोणता जोडे, सायुज्यता जोडे. याचा अर्थ मोक्षामध्ये प्रकार असले पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. मोक्ष नाम मुक्ती. नुक्ती वेगळी आणि मुक्ती वेगळी. आमच्या बाबा विनोदाने म्हणतात नुक्ती लग्नात भेटते आणि मुक्ती करता लग्नच करावं लागतं, पण ते लग्न वेगळं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोव. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोव. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. 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 तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस झाली खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती, 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 तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस झाली खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. कुठली या धावा स्थिती. आता निश्चितीने, आता निश्चितीने तुका म्हणे मोठे परलेली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. तुका म्हणे मोठे परलेली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलो विसावा. पावलो विसावा. कुठली या धावा स्थिती. आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने, आता निश्चितीने पावलो विसावा. मोदी बाबाची चाल आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी वेळी. पण सायुज्यता मुक्ती बोलले. म्हणजे मुक्तीमध्ये चार प्रकार आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता मुक्ती म्हणजे काय? संत आणि भगवंत यांचा जो लोक आहे, यांचा जो गाव आहे, यांचं जे स्थान आहे, त्या ठिकाणी जायला भेटणं ही सलोकता मुक्ती आहे. कोणती मुक्ती आहे? सलोकता मुक्ती आहे. आपण पंढरपूरला जातो की नाही? आषाढीला पंढरपूरला जातो. कार्तिक वद्य त्रयोदशीला तुम्ही जात नाही कोणी? काश खाली माना घालता काय? बरोबर. मी म्हटलं आषाढी कार्तिकीला कुठे जातो, तर मग पंढरपूरला. तुम्ही हो म्हटले. आणि मी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हटलं की सगळे खाली बघायला लागले. असं नका करू ना.
पक्ष काढून घेऊ नका. कार्तिक मध्ये त्रयोदशीला कुठे जातो आपण? असं काय असतं? अहो, बोला ना मायबाप, कुठे जातो? तुम्ही कोणी जात नाही? आळंदीला कोणीच येत नाही. मग कार्तिक मध्ये त्रयोदशीला कुठे येतो आपण? आळंदीला. आणि विजेला हा हा तर बोला की देहूला. आणि षष्टीला पैठणला, हो की नाही? मग आपण संत आणि भगवंताच्या गावाला जाणं ही कोणती मुक्ती झाली? लोकांना त्यांच्या गावाला जाणं ही कोय. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, जन्म नाही रे आणि का तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. शरण शरण एक नाथा, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम, तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम धन्य 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 तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कुशावर्ता करता स्नान, त्याचे वैकुंठी राहणे. हे आपले वारकऱ्याचे 4 धाम आहे ना. देहूला जाणं, आळंदीला जाणं, पैठणला जाणं, त्र्यंबकेश्वरला जाणं, पंढरीला जाणं. ही पहिली मुक्ती प्राप्त होती कोणती? सलोकाता. वा, कोणती मुक्ती प्राप्त होती? सलोकाता. कारण भगवंताच्या संताच्या गावाला गेलो, सलोकाता मुक्ती आहे. आणि आपण त्र्यंबकेश्वरला गेलो, निवृत्ती दादाचं दर्शन. पैठणला गेलो, नाथबाबाचं दर्शन. देहूला गेलो, तुकोबारायचं दर्शन. पंढरपूरला गेलो, पांडुरंगाचं दर्शन. आळंदीला गेलो, माऊलीच्या समाधीचं दर्शन. जवळ जाऊन त्यांच्या चरणाला, त्या समाधीला आपलं मस्तक लागलं का आपल्याला दुसरी मुक्ती प्राप्त झाली. तिचं नाव आहे समीपता मुक्ती. पहिली झाली सलोकाता आणि दुसरी झाली समीपता. आपण जवळ गेलो झालं. इकडे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, तिकडे तुम्ही माझ्याकडे बघा. समीपता मुक्ती. असं नका करून. हे बघा, हे टेप रेकॉर्ड नसती आकडा दितीचा आकाराला बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा आरती तशी भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारायची. किती मुक्ती सांगत आहोत आपण? 4 मुक्ती. संत भगवंताच्या लोकाला जायला भेटणं ही कोणती म्हटलं मग? सलोकाता मुक्ती. संतांचं भगवंताच्या चरण सानिध्य प्राप्त होणं ही आहे जवळ गेलो, समीपता मुक्ती. जे संत भगवंताचं रूप आहे, जो संत भक्ताचा अंतकरणातला भाव आहे, तीच स्थिती आपल्याला प्राप्त होणं ही आहे स्वरूपता मुक्ती. आणि ज्याच्यामध्ये जीव शिवाचं पूर्ण ऐक्य असतं त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. सायुज्यता मुक्ती म्हणजे जीव ब्रह्माचं पूर्ण ऐक्य. पूर्ण ऐक्य म्हणजे मी देहोस्मी न किंतु अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी ती आदव अहम ब्रह्मास्मी ती उदिते, पश्चात सर्व खलविदम ब्रह्म, या बोधाला प्राप्त होणं याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. इकडे बघा, इकडे बघा. मी 3 शब्द सांगतो, तुम्ही पटकन बोला. पहिला शब्द आहे मर, दुसरा शब्द आहे मूर्ख आणि तिसरा शब्द आहे दुःख. चला, पहिला शब्द काय? मर. वाह. दुसरा शब्द मूर्ख. छान. आणि तिसरा दुःख. बरोबर आहे. बघा, आपल्याला मर हा शब्द सहन होतो का? बोला माय बाप पटकन. हो नाही काहीतरी बोला ना. तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका लेकराकडे, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही आता सगळे. पटकन इकडे बघा. आपल्याला मर शब्द सहन होतो का? नाही, आहे की नाही? मर शब्द सहन होतो. मरावं लागतं की नाही? कोण कोण मरणार आहे? सगळेच मरणार आहे. बरोबर आहे ना? त्या बाळाने तो वर हात केला, मी मरणार आहे म्हणतो. विठ्ठला 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 विठ्ठला. मग खरंच सांगा, मर हा शब्द आपल्याला सहन होतो? अगा मर हा बोलून सहाती, मेल्यावर रडती, असती जात न गणिती, गहीच पण ज्ञानोबर आहे म्हणतात. मर हा शब्द सहन होत नाही. अहो, कालची घडलेली, आता लेकराचा जसं आपल्याला ते कोणतरी बोलता आपल्याला विक्षेप होतो ना, हे काल हे आदेश मारायला विचारा समोरच्या. आमचा सकाळी विचार सागराचा पाठ चालू होता. चांगली कीर्तनात आली, भाग्य नाही का त्यांचं? भाग्य आहे ना? मग तुम्ही आता लक्ष द्या ना. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या ना. मग लेकर कुठे आली?
कीर्तनात आली, ती आमच्या पाठासमोर आली, ती चिवचिवाट करायला लागली. आता मी म्हणायला लागला, ए बाळांनो तिकडे खेळा रे जरा. ती लेकर 2 मिनिटं गेली, पुन्हा आली, दुसऱ्यांदा आली, तिसऱ्यांदा आली. मला राग आला आमच्या पाठाला. तुम्हाला जसं उठून गेला तसं माझंही झालं. मी पाठातून उठून गेलो आणि त्याला म्हणलं हे, आणि मी बोलता बोलता माझ्या तुका म्हणे होय मनाची संवाद आपलाच वाद आपणाची, मी मनालाच बोललो. म्हणजे कार्टी मरा नाही एकदाची. मी असं बोलून त्यांनी ऐकलं, ते पळत आलं गणेश भाऊ. ते म्हणलं ए महाराज तू मर ना, आम्हाला कशाला मारतो. काल परवा घडलेली घटना. म्हणजे अंबर हा बोलते. आता खरं सांगा त्या शेमड्या कार्ट्याला मरण आणि जगण्यातलं अंतर कळतं का? काय कळतं त्याला अजून? पण मर हा शब्द सहन होत नाही. खरं सांगू का बरं? याचं कारण तत्वतः आपण अमर आहोत. अमर आहा 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 अमर आहा. खरे की पाहा खोटे हे, खरे की पाहा खोटे हे, खरे की पाहा खोटे हे, खरे की पाहा खोटे हे. नमना नमना देह ऐसा, नमना नमना देह ऐसा, नमना नमना देह ऐसा. खरे की पाहा खोटे हे, खरे की पाहा खोटे हे, खरे की पाहा खोटे हे, खरे की पाहा खोटे हे. नमना नमना देह माझा ऐसा, नमना नमना देह माझा आहे, नमना देह माझा आहे, नमना देह माझा आहे, नमना माझा माझा आहे. बघा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे. आपल्याला मर शब्द का सहन होत नाही याचं कारण तत्वतः आपण अमर आहोत. दुसरा शब्द होता गेले घरी. दुसरा शब्द काय होता? मूर्ख. मूर्ख हा शब्द सहन होते. खरं सांगा मूर्खाला तरी मूर्ख म्हणलेलं आवडतं का? तुमच्या गावात आहे का कोणी? सांगू पण ना, तुमच्या डोक्यावर उद्या खापर पटेल. मूर्ख शब्द सहन होत नाही. माझ्या गावामध्ये एक मूर्ख होता. मी नाव सांगत नाही, मला काही दिवस जगायचे. आताच बाळासाहेब गादी कोणा तरी म्हटले येता येता आम्हाला काही दिवस जगायचं आहे. मला वाटतं तुम्हालाच बोलले का? हा, ते गुलाबजामला आग्रह करत होते आपले यजमान. तेव्हा ते म्हणले नाही मला शुगर आहे, जरा काही दिवस जगायचं. तसं मलाही काही दिवस जगायचं. मी नाव नाही सांगणार, परोक्ष रीतीने सांगणार. मूर्खच होता गावात. आणि सगळं मूर्खच असल्यामुळे त्याला काय म्हणणार लोक? मूर्खच म्हणणार. मूर्खाला काय म्हणणार? मूर्ख म्हणणार. सगळे मूर्ख म्हणायचे. पण तो मूर्ख जरी असला तरी त्याला काय आवडत नव्हतं? मूर्ख म्हणणं आवडत नव्हतं. तो कंटाळला आणि तो गाव सोडून निघाला. गाव सोडून पर गावाला गेला. पण गाव सोडून जात असताना शेवटी तो होता कोण? मूर्ख. मूर्ख असल्यामुळे तो गावातून एका नदीतून चालला आणि त्याला लागली तहान. तहान लागल्याच्या नंतर तो जर मूर्ख नसता तर पाणी माणसासारखं पिला असता. पण तो मूर्ख असल्यामुळे ते पाणी बैलासारखं पिऊ लागला. ते झरा होता, झऱ्याला ते गुडघे टेकले, असं हात टेकला आणि ते बैलासारखं तोंड लावून ओठाने पाणी प्यायला लागला. गावातल्या 4 महिला येत होत्या पाणी घालण्याकरता. ते घागरी घेऊन ते निघाले होते गवळे. आणि त्यांनी बघितलं. त्यांनी बघितल्याच्या नंतर ती दुसरीला म्हणते बाई मूर्खच आहे. मूर्खच आहे म्हणल्याच्या नंतर ते पाणी पिलं, सोडलं, पटकन उठलं. ते म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं? ते म्हणले काय झालं काय? नाही म्हणले तुम्हाला सांगितलंच कोणी मी मूर्ख आहे म्हणून? नाही माझ्या गावातून कोणाचा फोन आला होता का? माझ्या गावातले कसे काय तुम्हाला सांगितलं का? म्हटलं तर सांगायला कशाला पाहिजे? तुझी कृती सांगते ना. सांगायला कशाला पाहिजे? त्याची काय सांगते? कृती. पण त्याला सुद्धा आवडत नाही. काय? मूर्ख का आवडत नाही? शास्त्र सांगतं तत्वतः आपण ज्ञानस्वरूप आहोत. काय आहोत आपण? ज्ञानस्वरूप आहोत. म्हणजे बघा काय शब्द, पहिला शब्द काय होता? तुम्ही इकडे लक्ष द्या, तुम्ही इकडे लक्ष द्या. पहिला शब्द काय होता? हे बघा तुम्ही तिकडे गेल्यामुळे तुम्ही कोणीच बोलत नाही. पहिला शब्द काय होता? मर शब्द सहन होत नाही कारण तो अमर आहे. दुसरा शब्द अवरे ते जर त्यांचं सोडत नाही, आपण का आपलं सोडायचं सांगा बघा. आपण चांगलं कार्य करतो तरी आपण आपलं सोडायला का? ते वाईट कार्य करतात तरी ते त्यांचं सोडत नाही. मग आपण त्यांच्याकडे जाणं म्हणजे त्यांचा विजय का आपला पराजय? खरं बोला ना गणेश भाऊ. आपण तिकडे लक्ष द्या म्हणजे त्यांचा विजय झाला, आपला पराजय झाला. आणि आपण त्याच्याकडे डुंकून न पाहणं तर आपला विजय आहे. विठाला 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 कुंडली हत्ती चलता हे ध्यानात ठेवा.
तिकडे जाऊ नका. विठला विठला विठला. पहिला मर शब्द सहन होत नाही कारण आपण अमर आहोत. मूर्ख शब्द सहन होत नाही कारण तत्वता आपण ज्ञान स्वरूप आहोत. फक्त ते ज्ञान आपल्याला संताशिवाय प्राप्त होत नाही. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्व ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा. हे ज्ञानाग्नीने पापे जळती. ज्ञानाग्नीने पापे जळती. हे जाती आज्ञा, हे जाती आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो. हे वासुदेवची होतो. वासुदेवची होतो. अखंड वदनी वाजतो. वदनी वाजतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतो ज्ञानदेव देतो. देतो ज्ञानदेव देतो देतो. ज्ञानदेव किती अक्षर आहेत? चार अक्षर. पण ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो. आणि वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. ते आपल्याला ज्ञान नाही पण आपण ज्ञान स्वरूप आहोत म्हणून आपल्याला काय शब्द सहन होत नाही. दुसरा मूर्ख शब्द सहन होत नाही. आणि तिसरा दुःख शब्द सहन होत नाही. माऊलीचीच होय मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाही. बघा मनुष्य एखादा फोटो काढायचा म्हटला तर ते कॅमेरा म्हणतात स्माईल प्लीज जरा थोडा हसा. कारण हसा आज मावळलेलंच आहे ना. कायम तोंडावर पाहिलं की वाजली की 12 कीर्त बंद करा. तुमच्या तोंडावर कोणाच्याच नाही बरं का विनोदाने म्हणतो. पण चेहरा प्रसन्न असला पाहिजे हो की नाही. पण हसूच आपलं मावळलेलं आहे कारण या मायेच्या चक्रात इतके दुःखी गाजलेलो आपण आहोत. पण खरं जर पाहिलं तर आपल्याला दुःख सहन होत नाही. बघा फोटो जर काढला तर कोणता ठेवा म्हणतो आपण किंवा डीपीला कोणता ठेवतो? जो दुःखी आहे ज्याच्यावर 12 वाजलेले आहेत असा ठेवतो का? नाही. एखादा प्रसन्न आहे असा आपण फोटो ठेवतो. याचं कारण आहे आपल्याला दुःख सहन होत नाही. का होत नाही? आपल्याला मर शब्द सहन होत नाही कारण आपण अमर आहोत. आपल्याला मूर्ख शब्द सहन होत नाही कारण आपण ज्ञान स्वरूप आहोत. आणि आपल्याला दुःख सहन होत नाही कारण आपण आनंद हे आपलं रूप आहे. आणि त्यालाच म्हणतात सच्चित आनंद. सच्चित आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि वेदांत सांगतो तत्वमसी ते ब्रह्म तूच आहे. आणि संतांच्या आलिंगनात कळणं याला म्हणतात मोक्ष सायुज्यता. आणि अशी सायुज्यता मुक्ती संत देतात. पण हा स्वरूप महिमा सायन्सच्या विद्यार्थ्याला म्हटलं आपण म्हणजे उत्तम अधिकारी उत्तम जिज्ञासूला. पण सामान्य जो मंद जिज्ञासू आहे मध्यम जिज्ञासू आहे त्याला कळाला नाही. त्या मध्यम जिज्ञासूने संतांचा महिमा विचारला तर त्यांना शक्ती महिमा सांगत असताना 3.5 कोटी तीर्थ आणि भागवत धर्मातले मुख्य 5 पर्वकाळ आपल्या जीवनाचा दोषापनयन आणि गुणाधान स्वरूपाचा संस्कार करण्याकरता संत चरणाचा आश्रय करतात. असं निरूपणाकरता घेतलेला तृतीय चरणामध्ये सांगतात. तीर्थ पर्व काल. टाळ्या वाजल्या तुम्हाला कळालं असेल ना तर 4 प्रकारचा महिमा 4 अंतरात सांगितलं. हा ऐसा कैसा आता सांगितलं जैसा तैसा कारण वेळ कमी आहे म्हणून. विठ्ठल तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पुस्तक. तीर्थ म्हणत असताना तीर्थामध्ये 2 प्रकार आहेत. आमचे जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू विठ्ठल बाबा घुले बाबांचे जुन्या मंडळींनी वचन ऐकलेले आहेत. बाबा म्हणायचे बुवा तीर्थामध्ये 2 प्रकार असतात. एक चित तीर्थ आणि दुसरे भौम तीर्थ. गंगा सिंधू सरस्वती यमुना. महाराज अचानकच कसं काय तिकडे वाटेल की नाही तुम्हाला? अचानक चाललं होतं चांगलं चित तीर्थ आणि लगेच तिकडे कसं काय? तर मला हे लग्न लावायचं नाही. इथे तुम्ही मंगलाष्टक जरी असलं तरी सगळी नावं पहा त्याच्यामध्ये सगळी भौमतीर्थाची नावं आहेत. गंगा यमुना सरस्वती कावेरी नर्मदा हे सगळे कोणते तीर्थ आहे? भौमतीर्थ आहे. आणि ज्ञानोबराया ज्ञानदेव रचिला नंतर तो कुठे जाईल हे सांगता येत नाही. पण हा विजय झाल्याच्या नंतर ही विजयाचा आपल्याला अहंकार होऊ नये. संत चरणास ठिकाणी ती विजयाची सेवा समर्पित करावी म्हणून त्या काळामध्ये नावाजलेले संत एक योगीराज म्हणून ज्यांना ओळखायचं ते सद्गुरू गंगागिरी महाराज. त्यांच्याकडे जोग महाराज मित्रासहित गेले.
दर्शन घेतलं. पालामध्ये बसलेले आहेत वाळवंटामध्ये. आणि मग मित्राने आनंदाने सांगितलं, कारण आपणच आपल्या मुखाने कसं वर्णन करावं. मित्राने आनंदाने सांगितलं, म्हटले बाबा आज यांनी ना यांच्यापेक्षा दुपटीच्या पैलवानाला पाडलं, त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची त्यांनी आपली राखली. बोनसे गई व हौसे नाही आते असं म्हणतात ना, पण त्यांच्यामुळे आपली इब्रत राखलेली आहे. खूप मोठा विजय पराक्रम आज या विष्णुबुवांनी केला. ते वस्तादच होते. अंगामध्ये बळ होतं, शारीरिक बळ होतं, सात्विक आहाराचा तो परिणाम होता, सात्विक बुद्धिवृत्ती होती. आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. आपल्या महाराष्ट्राची एक प्रकारची आब राखावी म्हणून ते रिंगणात उतरले होते. कारण तो पहिलवान थोडा उन्मत्त होता. तो इतराला कोणालाही जुमानत नव्हता. एखादा सांड फिरावाचा तर तो फिरायला लागला. आता याची जिरली नाही तर आपल्या महाराष्ट्राची भ्रत झाला म्हणून जोग महाराज उतरले रिंगणात. त्यांची काही इच्छा नव्हती. आणि शेवटी त्याला चितपट केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला आनंद झाला. त्यांनी गंगागिरी बाबांना जोग महाराजांचा घडलेला प्रकार सांगितला. त्या गंगागिरी बाबांनी स्मित हास्य केलं, पण फारसं काही लय कौतुक केलं असं नाही. जोग महाराज काही बोलले नाहीत. पण मग इतर विद्यार्थी त्यांचे जे मित्र म्हणायला लागलेत की तुम्ही फारसं काही यांना काहीच बोलले नाही बाबा, काही चुकलं का काही. म्हणजे चुकलं नाही, पहिलवान चितपट केलं आनंदाची गोष्ट आहे, पण या पहिलवानला कोणी करेल, त्या पहिलवानला केलं पाहिजे. आता त्या पहिलवानला केलं म्हणल्याच्या नंतर जोग महाराज विनम्र, विद्या विनयन शोभते, नम्र झाला होता. त्याने कोंडिले अनंत त्याच्या चरणाला दर्शन केलं, हात जोडून विचारलं बाबा त्या पहिलवानला म्हणजे कोणत्या, त्या पहिलवानाचं नाव सांगा आणि त्याला पाडण्याचा डाव सांगा. तुमच्या कृपेने मी प्रयत्न करेन. मग त्याने सांगितलं नाव आहे जगा काळ खाय, त्याचं नाव काळोबा, काळ आहे. आणि डाव वैराग्य ज्ञान नावाचा डाव आहे. आणि मग म्हटले आता तुम्हीच कृपा करा. त्यांनी सांगितलं तुम्ही माऊलीच्या कुशीत आहात, आणखी काय कृपा करायची. तुम्हाला नाव सांगितलं, आता ज्ञानोबरायाकडनं डाव घ्या आणि त्याला चितपट करा. केलं की नाही हो? केलं ना. कारण ते म्हटले आता ठीक आहे, त्यांचं दर्शन घेतलंय का महापुरुषाचं, आलेत. आणि आल्याच्या नंतर आज काय आहे, मरण म्हणजे काय असतं. तुका म्हणे का मरणीची सरेन उत्तमची उरे कीर्ती माग, हे कर कीर्ती रूपाने जगणं ते हे बघा. का आपल्या बाबांनी एक दिवस गोष्ट सांगितली बाळासाहेब. गोष्ट असे सांगितले का मित्र आपलं 2 गुरु आणि शिष्य रस्त्याने निघाले. एका गावात अंतयात्रा निघाली, रामनाम सत्य आहे. आणि ते 20व्याला प्रेत ठेवलं. लगेच गुरुजी म्हणले शिष्याला पळत जा. ऐका बरं का, ऐकण्यासारखी गोष्ट आहे, माझ्या गुरुजींनी सांगितली. पळत जा म्हटले. ते चौकाच्या खांद्यावर टेकलं ना आता प्रेत, ती व्यक्ती जिवंत आहे का मेलेली बघू नये. आता बघू नये म्हटल्याच्या नंतर असं करायला लागला. ते म्हणलं आज काय करतो. तो म्हणला लागला गुरुदेव मी तुम्हाला बुद्धिमान समजायचो पण तुम्ही बुद्धू आहात. म्हणजे आहो चौघाच्या खांद्यावर चालला त्या अर्थी तो मेलेला आहे आणि तुम्ही पुन्हा सांगता जो जिवंत आहे का मेलेला आहे बघू नये. मग आता तुम्हाला बुद्धिमान म्हणावं का बुद्धू म्हणावं. तर गुरुजी म्हणू लागले का रे तुझ्यापेक्षा 4 उन्हाळ्या पावसाळ्यात जास्त मी खाल्ले की नाही. म्हणजे हो. तुझ्यापेक्षा मी मोठा आहे की नाही. म्हणजे हो. मी तुझा गुरु आहे की नाही. म्हणजे हो. तू म्हणतो मग मूर्खा, जे तुला कळतं ते मला कळत नाही असं तुला का कळायला लागलं. हे तुम्हाला कळालं का नाही. जे तुला कळतं ते मला कळत नाही असं तुला का कळायला लागलं. अरे जी गोष्ट तुला कळते ती मला कळणार ना. म्हणलं मग गुरुजी तरी का म्हणता. अरे बाबा तू जरी गेला तरी भवतालची लोक काय चर्चा करतात ते ऐकून येईल मग मला सांग. तू धावत गेला थोड्या वेळात आला. म्हणजे काही हबप क्षेत्रातली होती ते म्हणू लागले अहो किती गोड वारकरी, किती गोड भजन करायचे, किती वारी छान करायचे. अनेक वारकरी त्यांनी वाटे लावले. अनेक जे अगदी हिरण्यकश्यपूच्या पक्षाचे होते त्यांना सगळ्याला भक्त प्रल्हाद बनवलं, त्याला वारकरी बनवलं. एक म्हणायला लागले अहो एवढंच नाही, हे राजकीय क्षेत्रात फार मोठा हातखंड आणि शासकीय अनेक योजना त्यांनी गावात राबवल्या. आपल्या गावाचा फार मोठा विकास केला. आता ही उणीव कशी भरून निघेल अशी लोक चर्चा करत. गुरुजी म्हटले तू जिवंत आहे. माझा दृष्टांत संपला. गुरुजी काय म्हटले कारण मरावी परी कीर्ती रूपी जिवंत आहे. आणि आज ते किती वर्ष झाले जोग महाराजांची संस्था स्थापन करू. शताब्दी महोत्सव मागे केला ना. मला सांगा आता किती वर्ष किती पिढ्या गेल्या म्हणजे जोग महाराज जातील. किती पिढ्या गेल्या म्हणजे आपले गंगागिरी बाबा जातील. किती पिढ्या गेली म्हणजे परंपरा संपेल. शक्य नाही ते. आणि संपेल तो संपलं नाही. कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ह्या 2 परंपरा आहे असं नाही. जोपर्यंत ह्या 2 परंपरा आहे तोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहे. तोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहे. म्हणजे त्यांनी काळाला पराजित केलं आहे ना. हा जवळ तरुणांमधला आहे. त्याच्यानंतर ते योगीच आपल्या गंगागिरी बाबा बेटात राहते ते योगी. आणि हे योग्याचे यांनाही आवड. 6-6 महिने येऊन जोग महाराज राहायचे तिथे. 6-6 महिने येऊन राहायचे. आणि एक दिवस तर घडलेला प्रसंग मला बाळासाहेबांनी काल परवा सांगितलं. प्रसंग त्यांनी असं सांगितलं आपले. आणि माझे ते गावाला मी सप्ताहाला गेलो. मी तिथे आपलं व्यासपीठ चालवलं गाथाप्राणात भजनात. रुई गाव आपल्या शिर्डी जवळ तर रुई गाव. तिथे गंगागिरी बाबा आणि स्वानंद सुखमय सद्गुरू जोग महाराज गेले. आणि जोग महाराज गेल्याच्या नंतर तिथे कीर्तनकार कीर्तनाला उभा राहिला. त्याने अभंग घेतला. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. गंगागिरी बाबा तापले त्याच्यावर. हा अभंग घेण्याचा तुझा अधिकार एक म्हटले. किमान आपल्याला कोणता अभंग शोभतो हा तर कळावं की नाही. त्याची तुला अक्कल आहे का. रोज तुझ्या दरवर्षी म्हटले तुझ्या घरी नवीन पाळणा असतो आणि तू विषयी विसर पडेला निशेष म्हणतो.
तुला काही लाज वाटते का म्हणले? चल खाली ठेव म्हटले विना. तू या अभंगावर कीर्तन करायचं नाही, कर तर तू, पण तुला अधिकार काय? तू जाणून अभंग येईन मग कीर्तन कर. मग लोकांनी, गावातल्या लोकांनी विचारलं, या अभंगावर कोण कीर्तन करेल? म्हणे गुरुनाम गुरु स्वानंद सुखने सद्गुरु जोग महाराज कीर्तन करतील. जोग महाराजांचा तो अधिकार आहे. नारायणगिरी बाबा खाली बसलेत आणि जोग महाराजांना त्या अभंगावर कीर्तन करायला लावलं. विठ्ठल विठ्ठल. अर्थात गंगागिरी बाबा असतील आणि नारायणगिरी बाबा, आपले ज्ञानदास बाबा, आपण जर पाहिलं ना तर आता ते जसे ती जोडी आहे, तसे हे आपले नेकनूरचे सद्गुरू बंकट स्वामी महाराज, जे वारकरी संप्रदायाचा चौरंगी चिराजांना म्हणायचे. त्यांचं गायन त्याच ताकदीचं, त्यांचं वादन त्याच ताकदीचं, त्यांचं वक्तृत्व सुद्धा त्याच ताकदीचं, असे बंकट स्वामी महाराजांच्या तालमीत राहिलेले घडलेली ही महापुरुष आहे. आणि त्यांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. म्हणून ते जसे एक आहे तसे आपण तरी भिन्न कुठे आहे? आपलं त्याला डॉक्टर बाबाचं एक वाक्य बोलू का? वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट, बाबांचं वाक्य आहे. म्हणजे त्यांचे शरीरच दोन आहे, हृदय एक आहे. तर ते आपले शरीर दोन आहे, हृदय एक आहे. तसं ब्रह्म आणि जीव हे शरीराने उपाधीने दोन असणं, पण हृदयाने एक होणं, यालाच म्हणतात सायुज्यता मुक्ती. आणि ती सायुज्यता मुक्ती ते देतात. पण हा स्वरूप महिमा उत्तम अधिकाऱ्याला कळतो. जे कनिष्ठ अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, त्यांना सांगितलं तीर्थे पर्व काळ अवघी पायापे सगळं. तीर्थामध्ये दोन प्रकार म्हटलं मी, चित तीर्थ आणि भौम तीर्थ. तर गंगा यमुना सरस्वती हे भौम तीर्थ आहे. आणि ज्ञानोबराय आदी करून सगळी स्वानंद सुखण्याचे सद्गुरू जोग महाराज असतील. आणि या परंपरेतल्या नारायणगिरी बाबापर्यंत, ज्ञानदास बाबापर्यंत, या परंपरेतली सगळी जी महापुरुष आहे हे चित तीर्थ आहे. आणि तीर्थयात्रा आपणही करतो, तीर्थयात्रा ही करतात. पण आपण तीर्थयात्रा आपलं पाप धुण्याकरता करतो, आणि ही तीर्थयात्रा तीर्थाला तीर्थरूपत्व देण्याकरता करतात. म्हणून सगळ्याला प्रमाण माहिती आहे. तीर्थे तया ठाया ती पुनित व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, किंवा तीर्थाची तीर्थ झाला तोच एक मोक्ष तेने दर्शने. आणि अगदी श्रेष्ठ उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर ज्ञानोबाची पायी मिठी घाली गंगामाई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. असा तीर्थे तया ठाया येथे पुनित व्हावया. आणि एवढंच नव्हे